नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना सप्टेंबर 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. मकर राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये संमिश्र प्रतिसाद सगळ्या गोष्टीत दिसून येतो. पूर्वार्ध चांगला तर उत्तरार्ध थोडासा कटकटीचा आणि मेहनतीचा असं दिसून येतं. पूर्वार्धामध्ये संकटावर मात करून अडचणींवर मात करून पुढे जाणं असं दिसतंय, तर उत्तरार्धामध्ये संकट आणि कटकटी डोक्याला हात धरून बसवतील असं दिसून येतं. पण तुम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारचे अपसेट न होता किंवा त्याची जास्त काळजी न करता हे सोडवायचं कसं किंवा यातून पुढे कसं जायचं याचा विचार करा. त्यासाठी मी तुम्हाला उपाय तर सांगेनच, पण तुम्ही या गोष्टीचा असा विचार करा की उपायाने जिंकायचं असतं. उपाय करून प्रत्येक समस्येवर आपण त्याच्यावर तोडगा काढायचा असतो. तो उपाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगेनच, पण तुम्ही मात्र आपल्या या अढळ अशा या निर्णयावर तुम्ही राहा. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की पूर्वार्धामध्ये उष्णतेचे विकार तुम्हाला त्रास देतील. काही प्रकारे शरीरात असलेली उष्णता तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे आजाराला थोडंसं निमंत्रण देऊ शकते. तर त्यासाठी तुम्ही स्वतःकडे योग्य लक्ष देणं गरजेचं आहे. तर ते तुम्ही लक्ष द्या आणि बऱ्याच गोष्टीवर तुम्ही त्यावरून मात करायला शिका. उत्तरार्धामध्ये आरोग्यविषयक प्रश्न कमी राहतील, पण त्यामध्ये धार्मिक भावना मात्र तुमची विशेषतः वाढीला लागणार नाही. काही चिंता तुम्हाला सतावतील आणि धार्मिक अधिष्ठान जे आहे त्यामध्ये डळमळीत व्हायला होईल की आपण हे जे करतोय ते बरोबर आहे की नाही. यामुळे आपल्याला आपले चिंतन भगवत चिंतन जे काय आहे ते आपलं बरोबर चाललंय की नाही, ते आपण बरोबर अशी स्वतःवरच काहीतरी शंका घेऊन धार्मिक भावनेमध्ये थोडाशी अस्थिरता निर्माण होणार असं यामध्ये दिसून येतं. उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना अचानक व्यापारात त्यांच्या धनलाभ होईल असा योग येतो. अचानक होणारा धनलाभ म्हणजे अपेक्षेपेक्षाही काही पटींनी जास्त असा धनलाभ व्यापारातील लोकांना दिसून येतो. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीत केलेली गुंतवणूक जी आहे ती अपेक्षेपेक्षा 2-3 पटीने जास्त नफा मिळवून देईल असं या ठिकाणी दिसून येतं. उद्योगधंदा लघु उद्योग करणारे असे जे लोक आहेत त्यांना कामामध्ये प्रशंसा तर होईलच, पण आपल्या कामामधून त्यांना अनेक ओळखी वाढतील आणि अनेक ओळखीमधून त्यांना बाकीची कामं मिळत जातील. एका कामातून दुसरं काम, दुसऱ्यातून तिसरं काम असं करून त्यांना कामाची वाढ होईल असं या महिन्यामध्ये दिसून येतं. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं मार्गदर्शन करू इच्छितो की या महिन्यामध्ये नोकरी करणारे जे लोक आहेत त्यांना विशेष करून त्यांचे वरिष्ठ जे आहेत ते त्यांच्या प्रमोशनसाठी स्वतः कष्ट घेतील किंवा त्या कष्टांनी त्यांचं नाव पुढे आणतील आणि त्यांना या व्यक्तीला कसं प्रमोशन मिळतंय हे बघतील. म्हणजे त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतील आणि वरिष्ठांकडे त्यांचं नाव योग्य स्थितीत पोचवतील. म्हणजे वरिष्ठांकडून तुमची वाखाणणी होईल. जे लोक कन्सल्टंट आधी काम करू इच्छितात त्यांच्या कन्सल्टन्सीमधून त्यांना जास्त लाभ, द्रव्य लाभ होईल असं दिसून येतं. म्हणजे तुम्ही दिलेला सल्ला अचूक निघेल आणि त्या सल्ल्याने लोकांचं कल्याण होईल किंवा समोरच्या तुमच्या पार्टीचं कल्याण होईल. त्यामुळे तुम्हाला विशेष आर्थिक लाभ दिसून येतोय आणि त्या लाभाचा तुम्ही अवश्य फायदा करून घ्या असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी गाफील राहू नये. आपला नियमित अभ्यास आपल्याला जो काही वेळच्या वेळी करायचा आहे किंवा संपवायचा आहे करून तो योग्य वेळी योग्य वेळात संपवण्याचा प्रयत्न करा. कारण गाफील राहिलात तर आयत्या वेळी तुम्हाला जे काही संकट येऊन उभं राहील त्याला तुम्ही कसं तोंड देणार. तर गाफील राहू नका. परीक्षेचं सुनियोजन, अभ्यासाचं नियोजन हे दोन्ही करून
परीक्षेला सामोरं जा. तर तुम्हाला भीती बाळगण्याचं काही कारणच नाही असं मी म्हणाले. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कौटुंबिक काही कटकटी तुम्हाला समस्येचा सामना करावा लागेल. म्हणजे कुटुंबातील व्यक्ती नाखुश असणे, कोणीतरी तुमच्याविषयी तक्रार करत राहणे, अशा गोष्टी दिसून येतात. खरं सांगायचं म्हणजे त्यांचं चूक नाही आहे, तुमचं काही काळापासून दुर्लक्ष कुटुंबाकडे होत आहे असं दिसून येतं. तर ते जे काही नैराश्य त्यांचं आलेलं आहे ते दूर करा. योग्य त्यांच्या परिस्थितीची तुम्ही काळजी घ्या आणि त्यांच्याकडे योग्य वेळ लक्ष द्या असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. पाहुण्यांची गडबड किंवा अन्य काही कारणाने प्रवासाने अशी काहीतरी गडबड अशी दिसून येते. म्हणजे अनेक लोकांच्या संपर्कात तुम्ही येणार आणि त्या संपर्काचा फायदा तुम्हाला होणार असं या ठिकाणी दिसून येतं. लोकसंपर्क, जनसंपर्क असं जेवढा तुमचा वाढेल या महिन्यात त्यातून तुम्हाला लाभच होईल असं दिसतं. सामाजिक ठिकाणी तुम्हाला न्याय आणि प्रतिष्ठा मिळेल. राजकारणात ज्या व्यक्ती आहेत त्यांना विशिष्ट पदाचा लाभ होईल आणि त्यांना ते सुद्धा स्थैर्य प्राप्त होईल असं या ठिकाणी दिसून येतं. मानसन्मान मिळण्याचा असाही एक महिना आहे. मकर राशीच्या व्यक्तींना कामाचा गौरव आणि त्यातून मान, प्रतिष्ठा असं मिळेल या ठिकाणी असं दिसून येते. उत्पन्नाची कमतरता काही असणार नाहीये. उलट तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायला लागेल. फालतू खर्च होईल असं दिसतंय. खिशात पैसे आहे म्हणून खर्च करत गेलात, नंतर बघितलं महिन्याच्या शेवटी तर फालतू खर्च झालेला आपल्या निदर्शनास येईल. म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अशा प्रकारे योग्य काळजी घ्या. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.